जिल्हा परिषद ईट गटासाठी भारतीय जनता पार्टीकडून वर्षा ज्ञानेश्वर गीते यांची अधिकृत उमेदवारी म्हणून घोषणा करण्यात आली आहे। भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हावर त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। वर्षा गीते या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, महिलांच्या प्रश्नाबाबतची बांधिलकी आणि सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने ठेवला संपर्क यामुळे त्या ईट गटात परिचित चेहरा ठरल्या आहेत। त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर उमेदवारीची जबाबदारी सोपवली आहे। ईट गटातील गावागावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करणे आणि विकास कामांना गती देणे हा त्यांच्या कार्यप्रवाहात राहिला आहे। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे विकासाभिमुख दृष्टिकोनातून पाहिले जात आहे। पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। या निवडणुकीत पंचायत समिती स्तरावरही भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केले असून ईट गणासाठी शरद लिंबाजी चोरमले तर पाखरूड गणासाठी सागरबाई नामदेव अनुभुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तिन्ही उमेदवार गावभेटी, नागरिकांशी संवाद आणि विकासाच्या मुद्द्यावर भर देत प्रचार करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गावभेटी दरम्यान वर्षाताईंनी तसेच शरद चोरमले आणि सागरबाई अनुभुले यांनी नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। आगामी निवडणुकीत तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास समर्थकांमधून व्यक्त होत आहे। ईट परिसरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्तरावर भाजपची संघटित ताकद आणि अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे। या तिन्ही उमेदवारांच्या माध्यमातून परिसरातील विकास कामांना नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज आम्हाला ईट जिल्हा परिषद गटामध्ये मी घरोघर या ठिकाणी गावभेट देत आहोत। की गावभेट देत असताना मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। आमच्यासोबत आपल्या ईट नगरीचे भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय काकासाहेब चव्हाण देखील आमच्यासोबत आहेत। सर्वच त्यांची टीम भाजपची सोबत आहे। आमचे पंचायत समितीचे उमेदवार शरद चोरमले देखील सोबत आहे। जेव्हा या ठिकाणी मतदारासमोर जातात तेव्हा या ठिकाणी आपला माणूस म्हणून त्यांना भास होतोय आणि त्यांच्यातून खरोखर या ठिकाणी प्रेमाची भावना त्यांच्या डोळ्यामध्ये आम्हाला नक्कीच उद्या विजयाचा गुलाल या ठिकाणी दिसून येतोय। एकूणच आमचा उद्याचा ह्या 7 तारखेला प्रचंड मतदान आम्हाला होणार आहे आणि 9 तारखेला आमचा प्रचंड मताने विजय होणार आहे असा विश्वास या ठिकाणी आम्हाला ह्या घरभेट दौऱ्यामध्ये आम्हाला दिसून येतोय। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचा पंचायत समितीचा उमेदवार आहे। कालच आपल्या इथं ईटमध्ये बावनकुळे साहेबांची सभा झालेली आणि मतदानाचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। सध्या कालची जी सभा झाली त्याच्यामुळे तर 10 तीचं अंगात बळ आलेलं आहे उमेदवारांच्या। एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आम्ही सांगू शकत नाही। आणि महाराष्ट्र T24 करिता धनसिंग साळुंगे, खर्डा।